न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। सत्यशोधकांचा ओतूर अशी ऐतिहासिक ओळख असलेल्या अकोले तालुक्याच्या हद्दीवरील जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी शनिवारी 48 गावकऱ्यांना बरोबर घेत भेट दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 178 वर्षापूर्वी सुरू केलेल्या शाळेचे आज रूप पाहण्यासाठी गेलो। ओतूरकरांनी जीवापाड जपलेला ऐतिहासिक ठेवा व आजही जोपासलेला सत्यशोधक विचार पाहता धन्य झालो भेट देऊन, असेच शब्द आमच्या प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडले। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मशताब्दी वर्ष या निमित्ताने शेकईवाडी अकोले ग्रामस्थांच्या पुढे ओतूर भेटीची कल्पना मांडली आणि 3 दिवसात ओतूरला जाण्याचे निश्चित झाले। 48 जणांनी सहभाग घेतला। यात 20 वयाच्या तरुणांपासून 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग नोंदवला। महिलांनीही आपली उपस्थिती दर्शवली। 1848 साली महात्मा फुलेंनी मुलींसाठी एकूण 18 शाळा सुरू केल्या। ओतूर या ठिकाणी 5 डिसेंबर 1848 साली सुरू केलेली 4थी शाळा, महिलांसाठी देशातील ही 4थी तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील ही पहिली शाळा। त्यावेळी महिलांना शिकवण्याची सोय नव्हती। चूल आणि मूल हीच काय महिलांची कार्यक्षेत्र। फुले दाम्पत्याने हे जुगारून महिलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून मोठ्या संघर्षातून ही शाळा सुरू केली। ओतूर म्हणजे गरीब लोकांचं श्रीमंत गाव। मनाने व विचाराने श्रीमंत असलेल्या या गावाने फुलेंचे विचार उचलून धरले। गावच्या नारायण पानसरे यांनी शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली। महात्मा फुलेंचे कट्टर अनुयायी सहकारी व दस्तूरखुद्द महात्मा फुले यांनी गौरविलेले जुन्नरचे अफगाण भाऊ कोंडाजी डुमरे पाटील यांनी शाळेसाठी दगडी इमारत बांधून दिली। या इमारतीची आजची मजबूत स्थिती पाहता किती भरभक्कम काम या इमारतीचे झाले आहे हे दिसून येते। दगडाच्या दणकट व रुंद भिंती वर मजबूत पत्रे व त्यावर शेंद्री रंगाचे गोल कौल सागवानी लाकूड वापरून बनवलेल्या खिडक्या, दरवाजे छताचे लाकूड, हवा खेळती राहावी प्रत्येक खोलीच्या तळाशी बसविलेल्या दगडी खिडक्या, पहिल्या खोलीपासून ते शेवटच्या खोलीपर्यंत असलेला अंतर्गत मार्ग, असे सर्व काही म्हणजे उत्कृष्ट बांधकाम रचनेचा नमुनाच। शाळा सुरू करतेवेळी महात्मा फुले येथेच होते, तर सावित्रीबाई फुले यांनी ओतूरमध्ये सुमारे 2 महिने राहून मुलींना शिकविण्याचे काम केले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श व गुरु मानून काम करणाऱ्या महात्मा फुलेंनी महाराजांच्या जन्मभूमीत मुलींसाठी शाळा काढून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने मजबूत पाऊल टाकले। आज मराठी शाळांपुढे पटसंख्येचा मोठा प्रश्न दिसून येतो, पण यालाही ऐतिहासिक शाळा अपवादच। मुलींच्या या शाळेची पटसंख्या 260 पेक्षा अधिक आहे। 9 शिक्षिका व 1 शिक्षक कार्यरत आहे। मोठी पटसंख्या म्हणजे शाळेने जपलेला शैक्षणिक दर्जा सिद्ध होतो। आम्ही शाळेला भेट दिली तेव्हा छोट्या छोट्या बालिकांनी लेझिमच्या तालासुरात आपले स्वागत केले। येथील सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुमरे पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकर भाऊ डुमरे, उपाध्यक्ष नंदुरशेठ भोर, सचिव जयप्रकाश डुमरे, माजी जिल्हा परिषद सदस्य तुषार भाऊ थोरात, गंगाराम महाराज डुमरे, सौ वैशाली तांबे, कवी श्रीकांत ढेरंगे, प्रमोद बोडके यांनी आमचे स्वागत करण्याबरोबरच फुले दाम्पत्याच्या संपूर्ण कार्याची माहिती दिली। या शाळेत शिक्षण घेऊनच व येथून शिक्षिका होऊन निवृत्त झालेल्या 5 शिक्षकांसह एकूण 9 या शाळेत शिक्षण घेऊन व येथे शिक्षिका होऊन निवृत्त झालेल्या 5 शिक्षकांसह एकूण 9 या शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका उपस्थित होत्या। ताराबाई तांबे, सुशीला डुमरे, रत्ना शिरसाट, नंदिनी बेनके, सुमन गाडवे, निर्मला गाडवे, सोनूबाई महादू घुगे, सुशीला हुलावळे यांच्यासह सेवेत असलेल्या सौ विजया बाळकृष्ण हुलावळे, रवींद्र डुमरे, सौ मंगल घोलप, पुष्पांजली अवसले, शारदा भोर, संगीता हिरे, सुवर्णा हांडे, पल्लवी दिघे, अश्विनी आव्हाड हजर होत्या। या सर्वांचा महात्मा फुले जयंती उत्सव समिती अकोले तालुका यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला। आज या शाळेच्या इमारत व परिसराचे नूतनीकरणाचे काम चालू आहे। हे करताना मूळ ढाचा व रचनेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। कौले खराब झाली होती, फुटलेली होती व कौलांवर गवत मोठ्या प्रमाणात उगवलेले होते। हे काढून तशीच कौले कर्नाटकातून आणून बसविण्यात आली आहे। बाहेरील फरशा बसवतानाही त्यांचा दर्जा तोच ठेवण्यात आला आहे। खिडक्या दरवाजांची दुरुस्ती करतानाही कुठेच आधुनिकतेचा वापर न करता आहे तेच उत्तम प्रकारे दुरुस्त करण्यात आले आहे।
ऐतिहासिक व विचारांचा वारसा असलेल्या या शाळेस भेट आम्ही लवकर अकोलेकर कृतज्ञ झालो. शेवटी तुषारभाऊ थोरात यांनी सर्वांसाठी रुचकर अशा भोजनाची व्यवस्था केली. यावेळी अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, वसंत बाळसराफ, बाळासाहेब ताजने, प्राध्यापक बाळासाहेब मेहत्रे, गणेश ताजने, प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव मंडलिक, अशोक गायकवाड, रामनाथ शिंदे, भाऊसाहेब मंडलिक, लक्ष्मण बेळे, सोमनाथ बाळसराफ, चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र शिंदे, दिलीप डोखे, सुनील गायकवाड व आदींनी व्यक्त केले आहेत. या ओतूरमध्ये महात्मा फुले जयंती महोत्सव समिती अकोले या ठिकाणावरून आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं मी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर नंबर 2 तर्फे, त्याचप्रमाणे सत्यशोधक समाज ओतूर आणि या शाळेतील सर्व आजी माजी शिक्षिका, सर्व ग्रामस्थ ओतूरकर यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे. आपण या ठिकाणी आलात. सत्यशोधक समाज ओतूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही जुनी वास्तू आहे, ही वास्तू जतन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम चालू आहे. थोडंसं काम चालू असल्यामुळं बसण्याची किंवा काही गैरसोय झाली तर त्याबद्दल प्रथमतः मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपलं स्वागत करतो शाळेच्या वतीने. यानंतर आलेल्या मान्यवरांतर्फे प्रथमतः मेहत्रे सर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील आणि त्यांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवर मित्र, आपण आज ज्या भूमीमध्ये आलो आहोत ती भूमी म्हणजे रयतेचे राजे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जवळच शिवनेरी किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला आणि त्या महाराजांना आपले गुरु मानून ज्यांनी 150 वर्षानंतर रायगडावरती महाराजांची समाधी शोधून काढली, महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिला आणि आपल्या सगळ्यांना विदित आहे की शिवजयंती ज्यांनी सुरू केली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची परवा 11 तारखेला 190वी जयंती झाली. 11 एप्रिल 2027 रोजी 200वी जयंती आहे आणि महाराष्ट्र शासनाने हे वर्ष महात्मा फुलेंचं जन्म द्विशताब्दी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. त्यानंतर विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. अकोले महात्मा फुले जयंती उत्सव समितीने देखील यामध्ये आपला सहभाग नोंदवण्याचं निश्चित केलं आणि आम्ही पहिला उपक्रम असा घेतला की ज्या काळामध्ये महिलांना शिक्षणाची सोय नव्हती किंवा त्यांना संधी नव्हती, त्यांना परवानगी नव्हती, अशा काळामध्ये अगदी आपल्या अकोल्याच्या हद्दीवर ओतूर या ठिकाणी या देशातली 4थी आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली पहिली अशी जी मराठी शाळा ज्या मुलींसाठी सुरू झाली ती महात्मा फुले त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलेल्या, महिनाभर इथं वास्तव्य राहिलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांचे पदस्पर्श या भूमीला झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची आमच्या दृष्टीने गोष्ट आहे, ओतूरकरांचा आम्ही जेव्हा इतिहास वाचतो गेल्या 150-200 वर्षापूर्वीचा, सत्यशोधक समाज असो, महात्मा फुलेंचं कार्य असो, या सगळ्यामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेणारे हे आमचे ओतूरचे सगळे बांधव आहोत. या सगळ्यांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी आमच्या अकोल्याच्या वतीने स्वागत करतो. खरं तर आजची परिस्थिती पाहता एक आमचे अकोल्याचे मित्र त्याने एक वाक्य वापरलं होतं, मला ते आवडलं. आजची परिस्थिती अशी आहे की उत्सवाकडून विचाराकडे जाण्याची गरज निर्माण झालेली आहे. केवळ उत्सव साजरे करून चालणार नाही, डीजेच्या मिरवणुका काढून चालणार नाही, तर या महापुरुषांनी आपल्यापुढे काय काय विचार ठेवले, आपण ते किती आत्मसात केले आणि आजची परिस्थिती काय आहे. आज देशभर जरी पाहिलं तरी गावोगावी सगळीकडं अतिशय द्वेषाचं असं वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्येकजण आपली जात शोधू लागला आहे. मी कोणत्या जातीचा, तू कोणत्या जातीचा, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. खरं तर हे ज्यांनी ही वास्तू उभी केली असती या ठिकाणचे स्वर्गीय भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील असतील, या ठिकाणी आत्ता हजर असलेले सत्यशोधक भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकर भाऊ डुंबरे आहेत, उपाध्यक्ष नंदूजी भोर आहेत, सचिव जयप्रकाश डुंबरे आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्याशी संपर्क करून आपण
इथपर्यंत आलो किंवा आम्हाला या ठिकाणी यायचं आहे सगळ्या ग्रामस्थांना, आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करा असे आपले सगळ्यांचे तुषारभाऊ थोरात आहेत, गंगारामजी डुंबरे आहेत आणि त्याचबरोबर या शाळेतल्या सर्व शिक्षक ज्यांच्याशी आम्ही गेले 3-4 दिवस संपर्कात होतो, या सगळ्यांचे मी आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी दिली. आज आपण अकोल्याचे या ठिकाणी लोक आलो आहोत, यापैकी जवळपास 99% लोकांना हे माहिती नव्हतं की या ठिकाणी महात्मा फुलेंनी किंवा सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढलेली आहे. म्हणजे ते खरं तर आपलं दुर्दैव म्हणावं लागेल. खंतही व्यक्त करतो, अगदी माझ्यासहित मी प्राध्यापक असूनही पहिल्यांदा या ठिकाणी आलो, वाचून फक्त होतो. हे आपलं अपयश आहे आणि त्याचेच परिणाम आज आपल्याला भोगावे लागतात. यातनं आपण बाहेर पडण्यासाठी आपण अशा ठिकाणांना आवर्जून भेट देऊन त्या ठिकाणचे विचार समजून घ्यावेत, त्या ठिकाणचं पावित्र्य समजून घ्यावं. आपण जर विचार केला, आज आपण अकोल्याहूनच आलो आहे, प्रत्येकाकडे गाड्या आहेत, तरी आपल्याला वाटतं वळणाचे रस्ते आहेत, अनेक अडचणी आहेत, जाऊ को नको जाऊ, किती वेळ लागेल, काय होईल वगैरे. आता हाच विचार जर या धोरणांनी 250 वर्षापूर्वी केला असता तर काय झालं असतं? आज पुण्याहून महात्मा फुले आले असतील, सावित्रीबाई आले असतील, ते कशा आले असतील? कुठं कोणत्या नदीवर पूल त्या काळामध्ये असतील, कसा रस्ता असेल, कोणतं वाहनं होती? शेवटी कुठंतरी बैलगाडी असेल, कुठं पायी असेल, त्या इथपर्यंत आले असतील. आणि ह्या मातीमध्ये जन्मलेली माणसंसुद्धा काय आहेत, ज्यांनी ही इमारत उभी करण्याची मदत केली, ज्यांनी जमिनी दिल्या, जे आजपर्यंत त्यांचे विचार या ठिकाणी उभं होतं. खरं म्हणजे या महामानवांचं आपण शतशः ऋणी राहिलं पाहिजे. डुंबरे पाटील हे सगळे नाव वाचल्यानंतर गर्व वाटतो आम्हाला की खरं म्हणजे महात्मा फुलेंनी कोणत्या गजासाठी काम केलेलं नाही, ते बहुजनांसाठी केलेलं आहे. बहुजनांच्या मुली शिकल्या पाहिजेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यामध्ये या उतुरकरांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मित्र, आपण अकोल्याला एक व्याख्यानमाला ठेवली. पहिल्या व्याख्यानाला पी साईनाथ हे पत्रकार आले होते आणि मला तिथं अशी माहिती मिळाली की ओतूरचे 5-6 जण ते व्याख्यान ऐकायला तिथं आले होते अकोल्याला. म्हणजे किती उत्कंठ बघा तुम्ही. आपण आपल्या गावात जात नाही, परंतु ही लोक अकोल्यापर्यंत ते विचार ऐकायला येतात. सर, आम्ही 4 दिवस व्याख्यानमाला घेतली, पूर्वी चालू होती, मध्ये खंड पडला होता. पहिल्या दिवशी महात्मा फुलेंचाच विषय होता, शेती आणि शेतकऱ्यांसमोर आव्हाने. या संदर्भामध्ये पी साईनाथ जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. 14 तारखेला आंबेडकर जयंती होती, त्या देखील संगम शरणम गच्छामी याचा 801वा प्रयोग अकोल्यात झाला. जवळपास 1,500 ते 2,000 लोक त्या कार्यक्रमाला व्याख्यानाला होते. एकूण मध्ये 4 वर्ष ती व्याख्यानमाला बंद पडली, 30 वर्ष चालली होती. बंद पडण्याचं कारण एकमेव असं होतं, आर्थिकता असू द्या, परंतु उपस्थिती फार कमी असायची. लोकांना बोलावं लागायचं या व्याख्यानाला. परंतु गेल्या 4 दिवस जी व्याख्यानाला गर्दी झाली, यावरनं लोकांना देखील आता या विचारांची गरज वाटू लागली आहे. कुणालाही अशांत वातावरण पसंत दिसत नाही आहे. जे चाललं आहे सध्या, तू कोणत्या जातीचा, मी कोणत्या जातीचा, महात्मा फुले माळ्यांचा असेल, आंबेडकर दलित वस्तींचा असेल, हे जे वाटून घेतलं आपण, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याचा विचार प्रत्येकाला वाटायला लागला पाहिजे. म्हणून परदेश आमच्या एका नेत्याने खूप चांगलं विचार व्यक्त केले की आंबेडकरांची जयंती आता आमच्या वस्तीच्या बाहेर व्हायला लागली आणि त्यामध्ये बहुजन समाज सामील होतो, ही खूप समाधानाची गोष्ट आहे आणि असंच झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या दिवशी मी इतिहास पण तिथं सांगितलं होतं पहिल्या कार्यक्रमाला. काय छत्रपती महाराजांनी शिकवलं आपल्याला, असं राहायला शिकवलं होतं. आज त्यांचं शेतकऱ्यांविषयी जर आज्ञापत्र आपण सगळ्यांनी वाचलं, पुन्हा एकदा पहा, त्यांचे विचार आजही तसेच आहेत. म्हणजे 350 वर्षापूर्वी ज्यांनी सांगून ठेवलं आहे त्या माणसांची बुद्धिमत्ता काय असेल. कधी कधी प्रश्न पडतो, आम्ही MA झालो, MSc झालो, MCOM झालो, PhD झालो, कॉलेजला प्राध्यापक झालो, तरी आम्हाला एवढं ज्ञान नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज नेमके कुठं शिकले, कोणत्या विद्यापीठात शिकले, कुठं ग्रॅज्युएट झाले, कुठं PhD केली त्यांनी? अहो, ते सगळं घरीच शिकले, हे रयतेचं पाहून शिकले, आईवडिलांनी माझी जाऊन शिकवलं. यातनं ते सगळं हा महाराष्ट्र घडलेला आहे. म्हणून आमच्या सगळ्यांची एक इच्छा होती, आपण एकदा या वास्तूला भेट द्यावी. या ठिकाणचे जे मान्यवर असतील, ज्यांना या पूर्ण याचा इतिहास माहिती आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी समजून सांगतील. या उद्देशाने सर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही या ठिकाणी खरं म्हणजे आमच्या छोट्या छोट्या कलाकारांनी अगदी लेझिमच स्वागत केलं, आम्ही धन्य झालो. म्हणून मी बोर्ड तर करताना देखील असं धन्य झालो. आज या भूमीला आम्ही आलो. खरं म्हणजे या भूमीमध्ये एवढे महामानव तयार झालेले आहेत, याचा सगळ्यांचा आम्हाला रास्त अभिमान आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही या ठिकाणच्या काही निवृत्त शिक्षक असतील, ज्या हजर असतील, त्यानंतर ज्या कार्यरत शिक्षक असतील, त्यांचा देखील आम्ही सत्कार करू इच्छितो. त्याचप्रमाणे हे जे प्रतिष्ठान चालवणारे आहेत, त्यांचे आम्ही या ठिकाणी यथोचित सत्कार करू इच्छितो. आपण त्याचा नक्कीच स्वीकार कराल अशी मला पूर्णपणे आशा आहे. आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिला आणि खरं तुमचं कार्य हे अविरत चालू आहे.
जर गुगल जरी उघडलं तरी गुगलवरती तुमचं वाचायला मिळतं. म्हणजे किती जागृती आहे लोकांमध्ये याचा आम्हाला 100% अभिमान आहे. आपण या ठिकाणी आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी अकोलेकरांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं एकदा आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर आम्हाला देखील या पूर्ण परिसराची ऐतिहासिक माहिती द्यावी ती तुम्ही नक्कीच द्याल. तुमच्याकडे सगळे दस्तऐवज आहेत. या ज्या गोष्टी आम्हालाही माहीत नसतील त्या गोष्टी आम्हाला माहीत होतील आणि या पुढील काळातही आमच्या अगस्ती कॉलेजचे काही प्राध्यापक आणि प्राध्यापिका आज येणार होते. मला त्यांनी खरं म्हणजे कालच खूप बोलले ते की तुम्ही आम्हालाही सांगितलं का नाही, तुम्ही एवढा कार्यक्रम ठेवता, आम्ही पण 4 गाड्या 5 गाड्या घेऊन आलो असतो. ते देखील येतील. म्हणजे लोकांमध्ये आता ही जागृती व्हायला लागलेली आहे. शिवाजी महाराजांपासून संत तुकाराम महाराज असतील या सगळ्यांचे विचार आचार आपल्याला आज गरज आहे. महात्मा फुलेंची गरज आहे, आंबेडकरांची गरज आहे, राजर्षी शाहू महाराजांची गरज आहे, अहिल्याबाई होळकरांची गरज आहे, त्यांच्या विचारांची गरज आहे. त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलो. आमचं या ठिकाणी तुम्ही त्याची स्वागत केलं याबद्दल मी अकोले तालुका महात्मा फुले जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आपलं शतशः ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. आपलं प्रास्ताविक या ठिकाणी केलं. त्यानंतर आमच्या सत्यशोधक समाज ओतूरचे अध्यक्ष श्री सुधाकर भाऊ डुमरे हे आपल्याला या ठिकाणी प्रथमतः ते माहिती देतील आणि त्यांनी ती द्यावी. हां, प्रत्येकाची ओळख. बरं, ठीक आहे. आलेल्या सर्वांनाच या ठिकाणी व्यक्तिगत आपण जागेवरती उभं राहून ओळख करून दिली तरी चालेल. सर्वांनी प्रत्येकाने आपली ओळख करून द्यावी. तर मी प्राध्यापक बाळासाहेब मेत्रे अकोल्याच्या अगस्ती कॉलेजला मॅथमॅटिक्सचं लेक्चर होते सीए कॉलेजला. 31 मे 2023 रोजी मी निवृत्त झालेलं आहे आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी असे सामाजिक उपक्रम घेऊन या थोर पुरुषांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव मंडलिक, अध्यक्ष आवडी तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती. बरं, आता प्राध्यापक बाळासाहेब मेत्रे, नंतर माजी जिल्हा परिषद सदस्य तुषारजी थोरात, आमचे कार्याध्यक्ष नंदुशेठ भोर, नंतर सभासद त्याचे चिटणीस वगैरे जयप्रकाश डुमरे, त्याच्यानंतर आत्ताच आमचे गंगारामभाऊ डुमरे होते, ते उपस्थित होते. नंतर सर्व अकोलावासी, त्या अकोला तालुक्यातील लोक, नंतर इथलं सर्व शिक्षकवृंद, शिक्षक, नंतर शिक्षिका वगैरे या सगळ्यांना मी अभिवादन करतो की आज मोठ्या संख्येने आज हा उत्कृष्ट कार्यक्रम इथं साजरा होतो आहे. तर याच्यामध्ये पहिल्यापासून मला काही थोड्याफार गोष्टी सांगायच्या आहेत की ह्या शाळेविषयी जे सांगायचं आहे की 1848 साली सावित्रीबाईंनी किंवा महात्मा फुले ह्या दाम्पत्याने एकूण 18 शाळा काढल्या 1848 साली. त्यापैकी पहिली जी शाळा होती ती 1 जानेवारी 1848 साली पुण्यामध्ये, आता जिथं बुधवार चौक आहे तिथे भिडेवाड्यामध्ये काढली. त्याच्यानंतर हडपसरला काढली, वेताळपेठेमध्ये काढली आणि 4थी शाळा ही 12 डिसेंबर 1848 साली ओतूरला काढली. आणि या मुलींच्या शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यावेळेला त्यांनी सावित्रीबाईंनी म्हणा महात्मा फुलेंना ज्यासाठी खूप कष्ट घेतले. तर ह्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना ही ओतूर ही भूमी फार अनुकूल मिळाली. नाही तर पुण्याहून इथं यायचं, मध्ये बरीच गावं आहेत अमुक आहे, मग ओतूरला का आले? का ओतूरला तिथं अशी बरीच मोठमोठी माणसं होती, शिक्षणाचं वातावरण होतं, इथले लोक कष्टकरी होते. ह्या गावाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की त्या काळी इथे जिरायत गाव होतं, आत्तासारखं बागायत गाव नाही. आता फार जमीन आसमानाचा फरक पडला आहे. गरीब लोकांचं श्रीमंत गाव अशी ही ओतूरची ख्याती होती. आणि त्यांना इथं चांगले सहकारी मिळाले. सहकारी म्हणजे हे नाव जे घेतं तुम्हाला सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुमरे पाटील प्रतिष्ठान आम्ही जे स्थापन केले त्याचे जे भाऊ कोंडाजी जे आहेत, भाऊ कोंडाजी डुमरे पाटील आहे, त्यांचं सहकार्य लाभलं. त्याच्यानंतर महादट पानसरे म्हणून होते, नारायण बाबाजी पानसरे. त्याच्यानंतर अनेक लोक होते, डुमऱ्यांपैकी अनेक लोक होते, इस्कांडेपैकी लोक अनेक होते. या इथं खामकर म्हणून चर्मकार इथे एक जे आहे चर्मकार आळी आहे, त्यापैकी महात्मा फुलेंचे जे पायातल्या वाहना होत्या त्यासुद्धा आमच्या ओतूरच्या माणसांनी तिथं तयार करून दिलेल्या आहेत, त्या काळातल्या ज्या अशा विशिष्ट पद्धतीच्या असायच्या. तर या शाळेचं वैशिष्ट्य आहे की ह्या शाळा आज सगळ्या बंद झालेल्या आहेत, कुठेच नाही. पुण्यातली भेडेवाड्याचा तर नवीन स्मारक होते, पण ही जी ओतूरची शाळा आहे ही मात्र आज अजूनही चालू आहे. आणि याचं परत असं वैशिष्ट्य असं की गावामध्ये काही दिवस सावित्रीबाईंनी चालवली असावी,
पण त्याच्यानंतर ही पानसरेंची जागा होती आणि भाऊ कोंडाजी डुंबरे पाटलांनी स्वखर्चाने ही दगडी बांधणीची इमारत बांधून दिली. त्याच्यासाठी ते साधारण 1866 बांधून दिले. आणि त्या बिल्डिंगमध्ये आता नंतरची ती कौलं बिल ते बरंच जुनं झालं होतं, बऱ्याच खिडक्या काही भिंतीवरचं छप्पर वगैरे. तर त्याच्यासाठी आम्ही जे साधारण 3-4 वर्षापूर्वी की महात्मा फुलेंचा विचारांचा प्रसार करण्यासाठी एक आम्ही ते हा जो प्रतिष्ठान स्थापन केले त्यात आमच्या लक्षात आलं की ते आम्हाला काही तरुणांची साथ मिळाली. सारथ्य फाउंडेशन म्हणून एक तरुणांची संघटना आहे, तेच आमच्याकडे आले की आपण महात्मा फुलेंचं आज सत्यशोधक समाजाची खरंच गरज आहे का, सत्यशोधक सत्यधर्म जो आहे त्याची आज तुम्हाला उणीव भासते का. हो म्हटलं, ते हे जे महात्मा फुलेंचे जे विचार आहेत हे शाश्वत विचार आहेत. आजही सत्यशोधक समाजाची गरज आहे आणि ह्या दृष्टीने आम्ही हे काम पुढे नेण्यासाठी याचं एक रिन्युएशन म्हणजे नूतनीकरण करण्यासाठी आम्हाला सरकारकडनं सुद्धा बरंच सहाय्य मिळालं आणि त्याच्यामध्ये आता ह्या काही दिवसामध्ये या इमारतीचं उद्घाटन होईल. तर आता तुम्हाला जे महात्मा फुलेंच्या विषयी आपल्याला मी काही जास्त सांगत नाही. आपल्या कदाचित प्राध्यापक साहेबांना माहिती असेल, महात्मा फुले म्हणा, सावित्रीबाई यांचं चरित्र माहिती असेल, त्यांनी कसं काम केलं, महात्मा फुलेंनी कसे ग्रंथ लिहिले, शेतकऱ्यांचा आसूड कसा लिहिला, गुलामगिरी कसं लिहिलं, ब्राह्मणांचे कसब कसं लिहिलं, कसं त्यांनी कार्य केलं, ब्रिटिश अधिकाऱ्यांना कसे भेटले वगैरे वगैरे सगळं कार्य आपल्या पुढं आहे. त्यांचं जे कार्य आहे ते पुढे त्यांच्या अनुयायांनी पुढे नेलं. तर त्याच्यामध्ये ओतूरमध्ये त्यांना अनुयायी खूप चांगले भेटले आणि त्याच्यामध्ये जे पानसरे, रामचंद्र धर्माजी डुंबरे वगैरे जे लोक होते ते विदर्भामध्ये गेले. हे सत्यशोधक समाजाचं काम हे विदर्भामध्ये आपण पोहोचलो. पण आपल्याला माहिती आहे की नंतर या सत्यशोधक चळवळीमध्ये काहीचं शैथिल्य आलं होतं. महात्मा फुलेंचं चरित्रही कोणाला माहीत नव्हतं. ते 1827 साली पंढरीनाथ पाटील म्हणून त्यांनी त्याचं काम चालू केलं आणि 1938 साली त्यांनी त्याचं चरित्र लिहिलं. म्हणजे महात्मा फुलेंचं याच्यामध्ये असं होतं की बऱ्याच गोष्टी लोकांना माहिती नव्हत्या आणि त्या पुढे नेण्याचं काम हे आमच्या ओतूरसारखं गाव आहे जिथं बाहेरून लोक आता तुमच्यासारखे लोक आले म्हणून आम्हाला वाटलं की ओतूरच्या लोकांनासुद्धा काही माहिती आहे की नाही. मग याच्या दृष्टीने आम्ही आमचं कार्य चालू केले. हे पुढेही कार्य चालू राहील आणि या कार्यापासून जर प्रेरणा घेऊन नवीन तरुण लोक पुढे येतील आणि हा जो प्रबोधन आहे याच्यामध्ये जे प्रबोधनाचा झेंडा पुढे येतील अशी आम्हाला आशा वाटते. आता हे जे ओतूर गाव आहे याची तुम्हाला थोडी माहिती येतो की आपलं अकोले म्हणजे नगर जिल्हा आहे, अहिलानगर जिल्हा आहे, अकोले तालुका आहे, हा ओतूर आहे, जुन्नर तालुका आहे. आपल्याला माहिती आहे शिवजन्मभूमी आहे इथं. या जुन्नर तालुक्याचं वैशिष्ट्य काय, ओतूर गावाचं वैशिष्ट्य काय याची थोडी तुम्हाला माहिती सांगायला पाहिजे. ओतूर हे गाव तुम्हाला सांगितलं की पूर्वी जिरायत गाव होतं. जिरायत म्हणजे आतासारखं तिथं काही शेती वगैरे काही नव्हती. तिथं शेती होती ती जिरायत शेती, बागायत शेती फार कमी, थोडेफार केळी वगैरे काही लोक लावायचे वगैरे. आणि जुन्नर हे महत्त्वाचं शहर होतं, त्याला जीर्णनगर म्हणायचं. आणि त्याचा इतिहास हा फार जुना इतिहास आहे की आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला पैठणी राजधानी होती आणि तिकडं व्यापार जो चालायचा तो नाणेघाट होता. त्या नाणेघाटात नागनिका म्हणून जी एक राणी होती तिने तिथं शिलालेख देखील खोदलेले आहेत. याच्यामध्ये हा जो व्यापार चालायचा ते एक रांजण आहे, जकात म्हणून सुद्धा टाकायची. तर असं हे ओतूरचे गाव होतं. ते असे पुरातन गाव आहे. पण त्याच्यानंतर असं झालं की नंतर हे बहामनी राज्यामध्ये जुन्नर, शिवनेरी किल्ला आणि ओतूरसारखं गाव हे बहामनी राज्यामध्ये आलं. आणि या बहामनी राज्यामध्ये आल्यानंतर तो शिवाजी महाराजांनासुद्धा शिवनेरी किल्ला घेता आला नाही. मग फार नंतर शेवटी मिळालं. आता तुमचं जे वैशिष्ट्य सांगायचं जे अकोले तालुक्याचं की आपल्याला माहिती आहे की त्याच्यानंतर मराठेशाहीच्या काळामध्ये की 1710 सालीचा थोडा ओतूरचा उल्लेख येतो. ओतूरचा उल्लेख असा येतो की त्यावेळेला नदीला पूर आला होता आणि ह्या नदीला पूर आल्यानंतर घाट बांधण्यासाठी कपर्दिकेश्वर मंदिर त्याचीसुद्धा एक कथा आहे. चैतन्य जो समाधी आहे त्याचीसुद्धा एक कथा आहे. आम्ही काही इतिहासात जात नाही. फक्त ते राघवेंद्र स्वामी जे कर्नाटकातनं आले त्यांनी केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य यांची परंपरा पुढं चालू ठेवली. त्याच्यानंतर हे जे आहे ते राजर्षी म्हणून जी मंडळी आहेत की त्यांची आता अजूनही तिथे त्यांचे वंशज इथं आहेत. आणि याच्यात 1710 सालचा उल्लेख आहे. काही ठिकाणी पेशवाईमध्ये सवाई माधवराव किंवा दुसरा बाजीराव वगैरे हे सगळे लोक इथे राहून गेलेले आहेत. हा त्याला ह्या भागाला जो उठाव मिळाला साधारण तो 1700 शाहू महाराजांच्या काळात 1710 नंतर उठाव मिळाला. आपल्याला माहिती आहे की ब्राह्मणवाडा जे गाव आहे त्यावेळेला मालकम नावाचा जो ब्रिटिशांचा जो कॅप्टन होता तो बाजीराव पेशव्याच्या पाठीमागे लागला होता. त्यावेळी तो तिकडं जी राघोबा दादांचे चिरंजीव दुसरे बाजीराव ते तिकडे जे सुटले ते ओतूर मार्गे गेले आणि ते ब्राह्मणवाड्यामध्ये राहिले. ब्राह्मणवाड्यामध्ये सुद्धा त्यांचं पडकं घर आहे. तिथे त्यांचा काही दिवस मुक्काम होता. त्याच्यानंतर त्यांचा जो सेनापती होता बापू उकले, चाकणच्या युद्धामध्ये त्याचा मुलगा ठार झाला. तर त्याची पत्नी होती तिथे. त्याची पत्नी तिथे तुमच्या या एका ओढ्यामध्ये तिची समाधी आहे.
तर हा तुम्हाला ओतूरचा इतिहास, महात्मा फुलेचं कार्य आपल्याला सांगायचं ते हा ओतूरचा इतिहास आहे पुढचा. आणि याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे जिरायत गाव होतं. नंतर सगळे लोक मुंबईला जायच्या कामाला. जिरायत शेतील का भागत नव्हतं. काही कष्टकरी शेती होते, थोडीफार बागायती करायची, तंबाखूच्या काहींच्या बागा होत्या, काही वांगी लावायचे, काही केळी आळेसारख्या ठिकाणी केळी वगैरे लागायची. तर त्याच्यानंतर ही जी खरी प्रेरणा ओतूरला जी मिळाली ती साधारण 1700 त्याच्यामध्ये 1967 सालानंतर याच्या इथं दोन मोठ्या क्रांतिकारी घटना झाल्या. या क्रांतिकारी घटना म्हणजे असं माळशेज घाट त्या ठिकाणी झाला. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण धरणांची भूमिपूजन होतं. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण आले होते. या इथं येडगावला तिथं समारंभ होता. काही लोक पुनर्वसन व्हावं म्हणून तिथं थोडीफार जरा दंगल झाली. यशवंतराव नाराज झाले, यशवंतराव चव्हाण. पण त्याच वेळेला नंतर ह्या इथे आपले इथे ओतूरचे जे पहिले आमदार होते जांभर शेठ श्रीकृष्ण उर्फ जांभर शेठ तांबे, त्यांनी या इथं कॉलेज काढलं की कुठल्याही जुन्नर तालुक्यामध्ये कॉलेज नव्हतं. फक्त जुन्नरला कॉलेज होतं, ते फक्त आर्ट्स कॉलेज होतं. पण ओतूरसारख्या ठिकाणी जी शिक्षणाची परंपरा, जी महात्मा फुलेंची जी ओतूर गावांनी परंपरा कशी पुढे चालवली हे मला इथं सांगण्यात येतो आहे की त्याच्यामध्ये ओतूरला जे कॉलेज चालू झालं ते आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, कला, वाणिज्य आणि शास्त्र ह्या वेगाचं कॉलेज ओतूरला पहिल्यापासून चालू झालं. त्याच्यामध्ये जे पहिलं योगदान दिलं श्रीकृष्ण उर्फ जांभरशेठ तांबे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीही आमदार झाल्या. त्याच्यानंतर बरेच आमदार झाले. विठ्ठल आवटे असतील वगैरे, दशरथशेठ काकडे असतील, नंतर असे वल्लभशेठ बेनके वगैरे असतील. त्यांनी यांचं याच्यामध्ये मध्ये ह्या तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी मदत केली. आणि त्या सांगायचं राहिलं की ह्या कॉलेजच्या उद्घाटनाला यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळेला ह्या माळशेज घाटाची मागणी केली की मुंबईला जायला लोक मुंबईला जायची. पण कशी जायची पूर्वी? मुंबईला जाताना पूर्वी इथून जायचं तळेगावला जायचं. आज तळेगावला तुम्ही तळेगाव दाभाड्याचं पाहिलं की तिथं 4 प्लॅटफॉर्म आहेत. पुणे जिल्ह्यातनं मुंबईला जाणारे लोक पहिले तळेगाववरून जायची रेल्वेने. आणि त्या ठिकाणी इथून जायचं राजगुरुनगरला जायचं, तिथून तळेगावला जायचं आणि तिथून मुंबईला जायचं. मुंबईलासुद्धा की त्या ठिकाणी अनेक लोक जात असत. अगदी याच्यामध्ये त्या गोदीमध्ये हमालीसुद्धा करत, फळ व्यापारामध्ये कॉर्पोरेट मार्केटमध्ये जायचे लोक. तिथं अनेक छोटे व्यवसाय करायचे, बाहेर बसायचे. बाहेर लोकले फळं विकलेले माणूस शेवटी आत गेले, दलाल झाले. त्यां व्यापारामध्ये मोठे लोक झाले. त्याच्यामध्ये त्यांच्या याच्या सहकार्यामुळेच ओतूरचं थोडं वैभव वाढावं लागलं. आणि यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की तुमचा माळशेज घाट हा मंजूर झाला. 5 धरणं झाली जुन्नर तालुक्यामध्ये. वडस, नंतर तिथं डिंबे डॅम वगैरे, पिंपळगाव, जोगाव वगैरे, तिथं कॅनॉल झाला. याच्यानंतर या धरणामुळे थोडी शेती सुधारली. आता हे आजचं जे ओतूर पाहताय तुम्ही, जर आज ओतूरची परिस्थिती सुधारली. इथे उद्योगधंदा, शेती, बागायती गाव, त्यांचा साखर कारखाना झाला. तिथं या इथे निवृत्ती शेरकर होते. त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने स्वतः गावोगाव हिंडले, शेअर जमा केले आणि तिथं साखर कारखाना त्यांनी उभारला. हा साखर कारखाना चांगल्या स्थितीमध्ये चालू आहे. हे असं ओतूर गावाचं जे वैभव वाढलं, ओतूर गावाचं त्यामुळे जुन्नर तालुक्याचं वैभव वाढलं. त्याच्यामध्ये आपल्या ते जी अनेक लोक आहेत, ही प्रेरणा कोणाची मिळाली? ही प्रेरणा मिळाली महात्मा फुलेंची प्रेरणा मिळाली, सावित्रीबाईंची प्रेरणा मिळाली. आज इथं त्याच्यानंतर जे तुम्ही पाहिलं की हे जे कॉलेज झाल्यानंतर इथं विलासजी तांबे म्हणून होते. ते सुद्धा या शाळेमध्ये, इथली जी ओतूरची शाळेत तिथे शिक्षक होते. पण त्यांनी स्वतः इथं याची प्रेरणा घेऊन त्यांनी अनेक कॉलेज काढली. इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, फार्मसी कॉलेज काढलं, मुलींसाठी त्यांनी पण शाळा काढली. आज असं आहे की ओतूरमध्ये सर्व प्रकारचे शाळेत, फक्त आता मेडिकल कॉलेज नाही याची उणीव आहे. त्याच्यानंतर हे पुढे नेण्यासाठी विलासजी तांबेंनी देखील बरेच कष्ट घेतले की आता याचा इतिहास कोणाला माहिती आहे? महात्मा फुलेंचा तर मी तुम्हाला सांगितलं. जे पंढरीनाथ पाटील होते त्यांनी 1938 साली लिहिलं चरित्र महात्मा फुलेंचं लिहिलं. पण त्याचं बाकी कोणाला माहिती होतं? तर उगले म्हणून, मराठवाड्यामध्ये उगले म्हणून जे आहे त्यांना महात्मा फुलेंचं त्यांनी बरेच मोठी माहिती काढली. सत्यशोधक समाजाचा इतिहास लिहिला. त्यांना ते ओतूरला घेऊन आले. त्यांनी अनेक ठिकाणी हिंडले, लोकांच्या मुलाखती वगैरे घेतल्या. घेतल्यानंतर त्यांनी एक मोठं सत्यशोधक समाजाचं लिहिलं आणि सत्यशोधकांचे ओतूर हे त्यांनी एक पुस्तक लिहिले. ते पुस्तक आपल्याला सुद्धा मिळेल. आपण कुठं आता बाजारामध्ये उपलब्ध आहे, मध्ये काही उपलब्ध नव्हते. तर अशी ही जी गाथा आहे जुन्नर तालुक्याची म्हणा, ओतूर गावाची गाथा म्हणा, हे आपल्याला सांगणं मला तर कर्तव्य वाटलं. तुम्ही ओतूरमध्ये आला, आपण तुम्हाला इथे माहिती पाहिजे इथं काय आहे, काही नाही, कशाचं आहे. इथलं गाव आज पुढारलं कसं झालं? हे पूर्वीचं जुनं ओतूर गाव होतं. हे 3 वेशी होत्या फक्त. म्हणजे याच्यामध्ये 3 वेशी म्हणजे एक रोहकडी वेस जे आपण त्या दिशेने जातो तुमच्या अकोल्याच्या दिशेने, नंतर एक जुन्नरला जाणारी नगर वेस आणि जुन्नर वेस आणि मुख्य गावात जाणारी नगर वेस. ह्या ओतूरमध्ये त्यावेळेला एकेकाळी ब्रिटिश लोक जे आले त्यावेळेला या इथं इतकं गाव, ते 6000 वस्तीचं गाव होतं. साधारण 1854 सालचा इतिहास काढला तर फक्त 6000 लोक वस्तीचं गाव होतं. इथं नगरपालिका देखील होती. आणि त्याच्यामध्ये ब्रिटिश अधिकारी जे असे होते की त्यांना ह्या जुन्नर तालुक्याचं हवामान खूप चांगलं वाटलं.
चांगल्या वाटलं. आणि तो गिब्सन, अलेक्झांडर गिब्सन म्हणून होता, हा वनाधिकारी होता. आपल्याला माहिती आहे अकोला तालुका हा वनक्षेत्र बरंच आहे तिथं. त्याच्यामध्ये गिब्सन होता. हे दोन्ही अकोले तालुका आणि तिथं जुन्नर तालुका हे त्याच्यावरती त्याचा खूप प्रेम होतं. त्यांनी हिवरे गावामध्ये एक डाक बंगला बांधला. त्याच्यानंतर दुसरा क्लुक्स म्हणून होता, त्यांनीसुद्धा ओतूरमध्ये एक डाक बंगला बांधला होता. आणि तो डाक बंगला आज नाही आहे तिथं, पण तो हिवरे बुद्रुकचा आहे म्हणून. तर हे जे ब्रिटिशांनी तुम्हाला ते फोपसंडी गाव तुमचं याच्यामध्ये आहे अकोले तालुका, हे कोणी शोधलं? हे ब्रिटिश माणसांनी शोधलं तिथं. हे असं जे आहे, असा तो हा आपण जे म्हणतो हिमाचल प्रदेश वगैरे जे म्हणतो की ही देवभूमी आहे, तशी आहे हा जुन्नर तालुका म्हणजे ही सुद्धा एक देवभूमी आहे. आणि याच्यामध्ये याचं पुढं न्यायचं, पुढं कार्य वाढवायचं हे आता आमच्या हातात आहे, तरुणांच्या हातात आहे. आणि या दृष्टीने जी महात्मा फुलेंनी हा जो पाया रोवला, त्याचा आज मोठा हा जो राहांचं रोप लावलो त्याचा वेलू गेला गगनावरी, अशी जी परिस्थिती आहे. या दृष्टीने मी फक्त तुम्हाला जे सांगितलं याचं महत्त्व सांगितलं, गावाचं महत्त्व सांगितलं, महात्मा फुलेंचं कार्य सांगितलं, सत्यशोधक समाजाची आज गरज आहे की नाही ते पुढे नेलं पाहिजे. ते काही कालबाह्य झालेलं नाही, अजूनही त्यातली तत्त्व आपल्याला या आचरणात आणली पाहिजे, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. आणि एवढे 2 शब्द बोलून माहिती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता प्रथमतः मी भाऊ कोंडाजी डुमरे प्रतिष्ठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सगळ्या पाहुण्या मंडळीचं अकोलेकरांचं स्वागत करतो. भाऊंनी आता सगळा इतिहास सांगितला आहे. ओतूर ह्या गावामध्ये जसे हे आहे संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज, तुकाराम महाराजसुद्धा या गावातून राहिले आणि त्यांनी रामकृष्ण हरिमंत्र दिला, तो ह्या ओतूर गावातच दिला. म्हणून गेल्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठा सप्ताह झाला. तर असं हे बाबाजी चैतन्याचं गाव. आणि हे तर आमची पाटील डुमरे मंडळी होती जुनी. त्या काळात आमचे छबुअण्णा डुमरे आणि इथं एक आदिवासी, त्यांनी तो आदर्श घेऊन आपल्या मराठी लोकांनी सत्यशोधक सगळे डुमरे कंपनी आणि त्यांना इतर लोक सत्यशोधक समाजाचा वारसा या गावात चालूच होते. लग्नाचे ब्राह्मणसुद्धा आपलेच लोक होते, वाजंत्री आपले लोक होते. सीताप्पा वाजंत्री होता, प्रभुनाना वाजंत्री होता, येवले बाबा आणि बबजीबुवा हे ब्राह्मण होते. आणि मी स्वतः पाहिले, म्हणजे ते सत्यशोधक जे चळवळ राबवायचं हे काम ओतूरनी त्याच्यानंतरही अनेक वर्ष चालवलं होतं. अनेक वेळा हे प्रतिष्ठान या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न झाला. वल्लभ शेठने एकदा 5 लाख रुपये दिले होते सभागृह बांधण्यासाठी, असे विविध. आणि आता ही सगळी मंडळी सुधाकर भाऊ, नरेंद्र डुमरे, नंदू शेठ, तुषार भाऊ, गंगाराम बुवा आणि 50-60 लोक ही सगळी आमची तरुण मुलं सगळी यांनी प्रेरित झालेली आहेत. तर ज्या महात्मा फुलेंनी समग्र वाङ्मयामध्ये जे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, आपण वाचलं असतं, आजही तेच प्रश्न आहेत. त्याच्यापेक्षा उलट जटिल प्रश्न आजही झालेले आहेत. जे प्रश्न त्यांनी मांडले त्या वाङ्मय आपण प्रत्येकाने वाचावं. आणि ही समाजाची रचना कशी होती, आपल्या समाजाला मागास कसं ठेवत होते, किती मोठा लढा फुल्यांनी दिला, याचं सगळं त्या समग्र वाङ्मयामध्ये आहे. आपण प्रत्येकजणांनी, आणि आज त्याची प्रचंड गरज आहे, जी आता प्रचंड म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. आणि जातीयता ही प्रचंड प्रमाणात समाजाला पोखरायला लागलेली आहे. आणि त्याला उत्तर म्हणून ही चळवळ अत्यंत वेगाने वाढणं ही गरज आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन. म्हणून आमच्या भाऊंच्या, नरेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही जी बळीराजाची मिरवणूक काढतो, त्याच्यात सगळ्या समाजाचे, आदिवासी, मुस्लिम, सगळ्यांना आम्ही बोलून घेतो आणि तो दिवस साजरा करतो पाडव्याचा. अशा प्रकारे आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत. आपण आलात, पुढच्या 1-2 महिन्यामध्ये फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्याच्या नियोजनाचं मागाशी मी सांगितलं, 20 तारखेला त्याची मिटिंग आहे. त्याच्यानंतर आम्ही तुम्हालाही सर कॉल करू, आपणही सगळेजण या. आणि ही चळवळ आपण सगळ्यांनी पुढं नेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. भाऊ कोंडाजी फुल्यांचे स्वतः सावित्रीबाई इथे येऊन राहिलेच. त्या 2-3 महिने राहिल्या होत्या, पावसाळ्याचे दिवस होते, तेव्हा 3 नद्या ओलांडून इथे यावं लागत होतं. ओतूरची नदी, उदापूरची नदी, जुन्नरची नदी, आणि मग तिथून नारायणगाव, आणि मग खेड, चाकण आणि पुणे. तर भाऊ इतके सहकारी होते जवळचे फुल्यांच्या. तर अनेक याच्यात संदर्भ आहे की शेवटच्या क्षणीसुद्धा जेव्हा फुले अत्यंत आजारी होते, त्यांनी ओतूरला निरोप पाठवला भाऊंना. आणि भाऊ टांग्या घेऊन धावत पळत ते पुण्याच्या दिशेने निघाले. ते टांग्याचं चाकणला मोडलं, ते तिथं सोडून भाऊ तिथं गेले आणि शेवट त्यांची भेट घेतली. आणि पुस्तकांमध्ये उल्लेख आहे की त्यांनी सांगितलं का भाऊ, ह्या यशवंतची जबाबदारी तुझ्यावर आहे.
असा उल्लेखसुद्धा आहे. म्हणजे इतके घरगुती फुल्यांचे आणि भाऊंचे संबंध होते आणि ती चळवळ ह्या ओतूरकरांनी राबवली. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे राबवली, मागच्या पिढीने राबवली. आता मधल्या काळात जरा कमकुवत झाली होती, पण आज आपण सगळ्यांनी देशाची आणि सगळी परिस्थिती पाहता हे विचार शेतकऱ्यांसाठी आणि समाजासाठी हे विचार आपण पुढं नेण्याची, ते चालवण्याची, नवीन लोकांना सांगण्याची, म्हणून आमचा प्रतिष्ठानचा असा उपक्रम आधी इथं हे शाळेचं दुरुस्तीचं काम तर याच्यावर सरकारी निधी टाकून आम्ही चालू केलं. पण आधी फक्त पुतळे बसवायचे होते. म्हणलं पुतळ्याचा त्याला विरोध झाला. मग आम्ही आता त्या याची पुस्तिका तयार करणार आहोत आणि त्या शाळेतल्या सगळ्या मुलांना कोण होते भाऊ कोंडाजी, महात्मा फुले, सावित्रीबाई आणि त्यांची तत्त्व हे नव्या पिढीच्या हातात देण्यासाठी 4-5 हजार छोटी पुस्तिका आपण घराघरात वाटण्याचा असा आमचा एक प्रतिष्ठानचा संकल्प आहे. तोही आम्ही विचार पुढं चालवलेला आहे. आपण सगळे आलात, अजून अनेक प्रकारची माहिती आहे, पण आपण सगळे आलात. मी पुनश्च आपलं स्वागत करतो. पुढच्या कार्यक्रमातही आपण सामील व्हा. असे एक महाराष्ट्रातून लोक येणार आहेत. नरेंद्र डुंबरे यांनी मला सांगितलं बरं फोन करून, अनेक ठिकाणून येणार आणि त्या सगळ्यांची इच्छा आहे का ते जे अधिवेशन व्हावं ते ओतूरमध्येच व्हावं, या भूमीतच व्हावं. म्हणून आपणही त्या कार्यक्रमाला या. धन्यवाद. ढेरंगे, तुम्ही सगळी मंडळी अकोल्यावरून आले आहात. विजय भगत माझे चांगले मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत. त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं किंवा यायचं पण होतं, परंतु काही कारणामुळं जमलं नाही. आताही मी उशिरा आलो. तर कोविडच्या नंतर हे सगळं काम बऱ्यापैकी इथं सुरू झालं. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांचे इतर सगळे महाराष्ट्रातले सहकारी यांनी मिळून ज्या 18 शाळा सुरू केल्या, त्या 18 शाळांच्या संदर्भात आम्हाला एक छोटा डॉक्युमेंटरीचा उपक्रम पण राबवायचा आहे. तुम्हाला अश्विनी सातवडोके म्हणून पत्रकार माहीत असतील, तर ती पण मैत्रीण आहे माझी. आणि मी काय प्रॉपर ओतूरचा नाही आहे, परंतु फुले विचार किंवा सत्यशोधकीय परंपरा याचा थोडासा अभ्यास असल्यामुळं किंवा आणखीन काही गोष्टी, माझं इथं गाव पलीकडं आहे संगमनेर तालुक्यातलं, तर ह्याविषयी काही गोष्टी करायच्या हेतून आम्ही सगळी मंडळी इथं एकत्र आलो. आणि आम्ही सगळ्या आमच्या ग्रुपमध्ये आम्ही 2 का 3च लोक अशी माझ्या वयाचे आहेत, बाकी सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. तर अधिकाधिक तरुणांनी ह्या सगळ्या उपक्रमात सामील व्हावं अशी आमची कायम अपेक्षा राहिली आहे. आणि फार छोट्या गोष्टींपासून, छोट्या उपक्रमांपासून आम्ही परत हे काम चालू केलं. एक छोटी सुधारणा मला इथं करावी वाटते. महात्मा ज्योतिराव फुल्यांना ज्योतिबा असं म्हटलं जायचं, तर ज्योतिराव अशी उपाधी बाबा आढावांनी जी चालू केली तेव्हापासून ज्योतिबांना ज्योतिराव असं म्हटलं जाऊ लागलं. तसंच माझा आता आग्रह आहे अजून इथं की छोटी सुधारणा, की भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे असं न म्हणताना भाऊराव कोंडाजी पाटील डुंबरे असं आपण म्हणायला सुरुवात करूयात. छोट्या छोट्या गोष्टी आपण, काही प्रतीकं, काही चिन्ह, काही मापदंड असतात ते आपण विसरून जातो आणि त्या चिन्हांचं, त्या प्रतीकांचं आणि त्या नावांच्या भोवतीसुद्धा काहीतरी सांस्कृतिक राजकारण उभं राहतं. इथं पांढरी मारुतीच्या पुलापाशी ज्यावेळी महात्मा फुल्यांच्या सभा व्हायच्या, त्या सभा महादट पानसरे पाटील किंवा भाऊराव कोंडाजी पाटील डुंबरे किंवा त्यांचे इतर सहकारी असे आयोजित करायचे. ज्यावेळेस सत्यशोधक समाजाची शाखा इथं स्थापन झाली आणि त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंची सभा होणार होती, तर त्या सभेचं नियोजन भाऊराव डुंबरे पाटील आणि महादट पानसरे पाटील आणि त्यांचे इतर जे ओतूर आणि परिसरातले सहकारी होते त्यांनी तब्बल 2 महिने हे नियोजन केलं होतं. आणि ही मला वाटतं काहीतरी 1877ची काही गोष्ट आहे. 1877ची गोष्ट. आणि त्यावेळेस जो शेतकरी समाज महात्मा फुल्यांच्या सभेला आला, त्या शेतकरी समाजाची संख्या होती 15 ते 20 हजार लोक. ही 250 वर्षापूर्वीची घटना आहे आणि ही 250 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग 250 वर्षानंतर आत्ताचं चित्र काय आहे आणि आत्ताचं आपलं चरित्र काय आहे आणि आपल्या समाजाचं चरित्र काय आहे. सत्यशोधक परंपरा आपण पुढे नेण्यामध्ये कमी पडलो. आता जरी आपण सुरुवात केली तरी मला असं वाटतं की आपण सगळे इथं आलात, हळूहळू महाराष्ट्रभरातून लोक येतात. माझा मानस मी प्रत्येक आमच्या मिटिंगमध्ये, बैठकीमध्ये बोलून दाखवला की ओतूर हे सेंटर पॉईंटला आहे. पुण्यालाही जवळ आहे, मुंबईलाही जवळ आहे, कोकणालाही जवळ आहे, नाशिक, अगदी अहमदनगर, औरंगाबाद, फक्त विदर्भाच्या लोकांना थोडंसं लांब पडेल. तर आमचं असं म्हणणं आहे की सत्यशोधक समाजाचं हे सेंटर व्हावं. आणि काही गोष्टी आम्ही मिटिंगमध्ये किंवा चर्चेमध्ये, सभेमध्ये मांडल्या आहेत
की आमचा मानस आहे की सत्यशोधक मराठी भाषा भवन असा फार मोठा आम्हाला काहीतरी उपक्रम राबवायचा आहे. जे उजव्या शक्ती आता कार्यरत आहेत, बऱ्यापैकी सगळ्या क्षेत्रावर तुमच्या वर्चस्व निर्माण केलं आहे त्यांनी, सगळ्या क्षेत्रावर गंडांतर आणलं आहे. तुमच्या साध्या गावच्या जत्रा यात्रा असतात तिथंही ते सामील व्हायला लागले आहेत. त्यामुळं आपल्याला जे काही काम करायचं आहे ते फार सूक्ष्म आहे आणि ते फार मोठं आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की कुणाला कसा वेळ मिळेल, कुठे वेळ मिळेल, ज्याने त्यांनी प्रत्येकाने छोटा खारीचा वाटा समजून हे काम करायला पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं काम हे फक्त शिक्षणापुरतं मर्यादित ठेवलं. आता खेडला एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला मी होतो. तर फुल्यांच्या कामाची मी माहिती ज्यावेळी सांगितली की फुल्यांनी शेतकऱ्यांचा संप इथं जुन्नरला केला. इथं शेतकऱ्यांचा संप करताना शेतकऱ्यांना जो सावकाराकडून त्रास व्हायचा किंवा मजुरीचे दर हे करताना त्रास व्हायचा, जवळजवळ ओतूर आणि जुन्नर पट्ट्यातल्या, आंबगाव पट्ट्यातल्या जवळजवळ सर्व शेतकऱ्यांनी 1 वर्ष शेती कसायचं बंद ठेवलं होतं. हे माहिती आहे का आपल्याला? न्हाव्यांचा संप असेल, केशवपणाच्या विरुद्धची त्यांची चळवळ असेल, बालहत्या प्रतिबंधक गृह असेल, फुल्यांनी कुठल्या गोष्टीवर काम केलं नाही. रायगडावरची शिवाजी महाराजांची समाधी असेल किंवा त्यांचा पोवाडा वाचल्यानंतरही आपल्याला काही गोष्टी कळतात. त्यामुळं असं वाटतं की आपण फुल्यांच्या कुठेही नाही आहेत. आपण फुल्यांचं काम कितीतरी अग्रेसिव्हपणे पुढं घेऊन जायला पाहिजे. त्यासाठी आपण जे काही एकत्र येतो आहोत वारंवार, त्याची तीव्रता वाढली पाहिजे, त्या तीव्रतेत भर पडली पाहिजे. वेगवेगळे उपक्रम राबवतो आपण. कधीकधी इकॉनॉमिकली आर्थिक गोष्टींचा आपल्याला त्रास होतो किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करायला पाहिजे. आणि मी जे म्हटलं की सत्यशोधक मराठी भाषा भवन अशी आमची जी काही कल्पना आहे, ती कल्पना केवळ सत्यशोधक विचारापुरती नाही आहे. फुल्यांनी भाषेविषयी काम केलं, समाजाविषयी काम केलं, सांस्कृतिक काम केलं, राजकीय काम केलं, शेतकऱ्यांचं काम केलं, स्त्रियांविषयी काम केलं, सगळ्या प्रकारची कामं फुल्यांनी केली. तर सत्यशोधक मराठी भाषा भवन असं उभं करताना ही सगळी कामं आपल्या डोळ्यापुढं असली पाहिजेत. आणि ही कामं काय, आज आपण एकत्र आलो, उद्या आपण विसरून जातो, आपण आठवड्यानंतर विसरून जातो, 15 दिवसानंतर विसरून जातो, आपण कुठंतरी ओतूरला एकत्र जमलो होतो एवढाच आपल्या डोक्यात विचार राहतो. तर आपलं हे काम आपण किमान 50 ते 100 वर्ष पुढचं विजन ठेवून जर करत असू तर आपण एकत्र येण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. नाहीतर आपण एखादा उपक्रम राबवला, एखादी भाषणं झाली, एखादा जलसा झाला की आपण विसरून जातो. परंतु लाँग टर्मचं तुमचं विजन काय आहे, हे लाँग टर्मचं विजन तुमच्या डोक्यात असेल. कारण मला असं वाटतं की माझी पिढी आहे आणि माझ्यानंतरची माझी दुसरी पिढी आहे, तीसुद्धा माझ्यापेक्षा अधिक प्रगतीची झाली पाहिजे. हा फुले विचार जर तेव्हापासून आपण आज राबवला असता तर आजही आपण आपला देश किंवा आपण सगळे अमेरिका किंवा इतर राष्ट्रांच्या तोडीस तोड असतो, एवढी आपली प्रगती असती. केवळ विचार आपण पुढं नेला नाही आणि त्या विचाराने आपली प्रगती होऊ शकली नाही किंवा झाली नाही, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या सगळ्या दुर्लक्षाकडं आपण आता बऱ्यापैकी लक्ष देऊन काम करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, असं आमचं मत आहे. केवळ एकत्र येणं, सभा घेणं, जलसे करणं, उपक्रम राबवणं, पुरस्कार वितरण करणं याच्यापुरतं सत्यशोधक विचार मर्यादित नाही आहे. तो आपल्याला गावोगावच्या शेतकऱ्यांपर्यंत गावोगावच्या स्त्रियांपर्यंत नेणं गरजेचं आहे. आणि सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रामध्ये जी कामं केलीत, इथून मागची अगदी विदर्भापर्यंत, नागपूरपर्यंत, तरवडीला मित्र मुकुंदराव पाटलांचं गाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. इथं छोटी गावं आहेत, छोट्या गावामध्ये सत्यशोधकांचं काम होतं. आंबेगाव तालुक्यामध्ये काम होतं, खेड तालुक्यामध्ये काम होतं. पुणे जिल्ह्याचा, सातारा जिल्ह्याचा, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगरचा असा कुठला भाग नाही का जिथं सत्यशोधक समाजाचं काम नव्हतं. त्या कामाला आपण पुढं घेऊन जायचं आहे. आणि तुम्ही सगळे इथं यासाठी, या उपक्रमासाठी आलात किंवा तुम्ही तुमची हजेरी लावली, याबद्दल मी ओतूरच्या भाऊराव कोंडाजी पाटील डोंबरे प्रतिष्ठान आणि ओतूर सत्यशोधक समाजातर्फे सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. थांबतो. जय. शहरामध्ये जे काही घटना घडल्या असतील त्या ऐतिहासिक घटनांचा अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आपल्याला आज या ठिकाणी मिळाली. विशेषतः सुधाकर भाऊ डोंबरे, जयप्रकाशजी डोंबरे, तुषार भाऊ थोरात यांनी अतिशय चांगली माहिती दिली. आज आपल्यामध्ये जे श्रीकांत ढेरंगे आहेत, आपल्याला माहिती आहे नाही ते तर सुरुवातीला म्हटलं की मी ओतूरचं नाही आहे, ते आपल्या आंबी दुमालाचे आहेत. आणि त्यांच्या 8 तासाच्या कविता या संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. अतिशय ही सगळी करतं, त्याचं वय पाहता काम जास्त वाटतं असं मला वाटतं. सर, तुम्ही ज्यांचं नाव घेतलं विजय भगत, आम्ही बरोबरच होतो कॉलेजला. मी आता रिटायर झालो, ते मला फार ज्युनियर आहेत. आणि एक 11 एप्रिलला ते या ठिकाणी येऊन पण गेलेले. ते पत्नीसहित या ठिकाणी आले होते, त्यांनी या शाळेलाही भेट दिली. पुन्हा आम्ही सगळेजण कॉलेजचे प्राध्यापक आणि प्राध्यापिका येणार आहोत.
परवा दिवशी त्यांचं माझं बोलणं झालं त्या संदर्भामध्ये. खरं तर सरांनी आम्हाला विरोध केला की सत्कार करू नका, परंतु फुले दाम्पत्य, डुंबरे पाटील सगळे कुटुंब आणि या उतुरकरांनी जो शिक्षणाचा रथ गेली 178 वर्ष अविरतपणे चालू ठेवला आहे. बेळे सरांनी सांगितल्याप्रमाणे मराठी शाळांची दयनीय स्थिती पाहता सर मला असं सुरुवातीला वाटलं होतं की आपण शाळेला भेट देऊ, मुलींची शाळा आहे, असतील 10-15 मुली, असे एक कार्यचित्रच निर्माण झाले. परंतु मी जेव्हा शाळेची चौकशी केली, फोन केले, 260पेक्षा जास्त मुली, 10चा स्टाफ आहे, हे पाहिल्यानंतर खरोखर अभिमान वाटावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळं हा जो रथ तुम्ही चालू ठेवला आहे, तुम्ही कौतुकास पात्र आहे, तेवढं आम्ही मोठे पण नाही का तुमचं कौतुक करावं, परंतु तुमचा यथोचित सत्कार तरी करावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. महात्मा फुलेंना हे विचार जरी पटत नसले सत्काराचे वगैरे सरांनी सांगितलं, त्यांना ते पटत नव्हतं, व्यक्तिपूजा त्यांना मान्य नव्हती. पण ही व्यक्तिपूजा नाही, ही व्यक्ती तुमच्याशी असल्याची निष्ठा आहे. तुम्ही जे काही काम या परिसरामध्ये केलं आहे, परवा मी एक पुस्तकात पाहण्यात आलो होतं, आता उच्चार झाला, ह्या ओतूरचा उल्लेखच सत्यशोधकांचं ओतूर असाच होतो. आणि सत्यशोधकांचा विचार काय आहे, आपल्याला या सोमवारांची मिटिंग झाल्यानंतर जो काही कार्यक्रम या ठिकाणी होईल त्यावेळेस आम्ही सगळे सर नक्कीच येऊ, अकोल्याहून जास्त संख्येने येऊ आणि त्यावेळेस आणखी विचार आपण समजून घेऊ. या ठिकाणी आमचा छोटासा सत्कार आपण स्वीकारावा अशी मी अकोलेकरांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. या ठिकाणी मी काही मुलांना विनंती करतो, शाल श्रीफळ फूल घेऊन आपण इथे यायचं आहे. प्रथमतः सुधाकरराव भाऊ डुंबरे जे या सत्यशोधक समाज जे या ठिकाणी प्रतिष्ठान आहे भाऊ डुंबरे यांच्या नावाने, त्या प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं वर्ष केलं. त्यांचा सत्कार या ठिकाणी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आणि गेली जवळपास 40 ते 45 वर्ष पत्रकारिता ज्यांनी केली, महात्मा फुलेंचे कार्य ते करतायत, असे भाऊसाहेब मंडलिक यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एक जण या ना. प्रथमतः आमचा सर्व शिक्षकांचा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. सत्कार करत असताना तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी सर्व महिला आहे, मी एकटाच पुरुष आहे या ठिकाणी. त्याचं कारण तुम्हाला एक सांगतो, म्हणजे मी याच ठिकाणचा, याच गावातला, आणि माझ्या 5 पिढ्या या शाळेमध्ये शिकल्या. माझ्या आजीपासून 5 पिढ्या या शाळेमध्ये शिकल्या आणि माझी पत्नी या शाळेमध्ये होती, 10 वर्ष काम केलं तिने. मॅडम तिच्याबरोबर होतेच. पण एक अडचण व्हायची, महिला म्हटल्यानंतर काही अडचणी येतात, बरोबर का? बाहेर लोकांशी संपर्क करायचा, काही प्रशासकीय कामं असतील किंवा मिटिंगला जायचं, बऱ्याच वेळा अडचणी यायच्या. आणि मग त्यावेळेस एक पुरुष शिक्षक या ठिकाणी आला पाहिजे, कुणीतरी अशी अपेक्षा होती. आणि बदल्यांचं एक धोरण नवीन निर्माण झालं आणि ते याच्यामध्ये तुषार भाऊ मला या ठिकाणी यायची संधी मिळाली. आणि या ठिकाणी काम करत असताना भाऊ कोंडाजींचा वारसा हा पुढे कुठंतरी आपण चालवला पाहिजे, ही भावनेतून ही प्रेरणा एक मनामध्ये घेऊन या ठिकाणी आज काम करत आहे. आज या शाळेमध्ये 260 मुली शिक्षण घेत आहे यावर्षी. आणि सेमी इंग्रजी माध्यमाची ही शाळा आहे. सेमी इंग्रजी 2010पासून आपण या ठिकाणी चालू केली. यापूर्वी 2006ला आमचा सुरेश गोरे आपले जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना ओतूरमध्ये 2006 साली चालू करावी अशी आमची अपेक्षा होती. म्हणजे त्यांनी एक प्रस्ताव ठेवला होता, प्रत्येक तालुक्याला पुणे जिल्ह्यात 2 शाळा, त्यामध्ये आमच्या ओतूरची शाळा घ्यावी असा आम्ही प्रयत्न केला, पण काही साथ मिळाली नाही आम्हाला त्या ठिकाणी. त्यानंतर 2008 साली धोलवड या ठिकाणी आम्ही सेमी इंग्रजी महाराष्ट्रातला पहिला प्रयोग चालू केला. आणि त्यानंतर पुढं व्यवस्थित साथ न मिळाल्यामुळं नंतर मॅडम या ठिकाणी आल्या आणि 2010 सालापासून 10-11पासून आम्ही या ठिकाणी सेमी इंग्रजी महाराष्ट्रातला पहिला प्रयोग या शाळेमध्ये चालू झालेला आहे. म्हणजे सावित्रीबाईंनी या ठिकाणी शिक्षणाचं रोपटं लावलं आणि त्याच्यावरती आमच्या ओतूरकरांनी या ठिकाणी काम करणाऱ्या सर्वच माझी शिक्षिका, त्यामध्ये गाडवे मॅडम आहेत, हुलवळे मॅडम आहेत, शिरसाट मॅडम आहेत, यांनी सर्वांनीच आम्हाला साथ दिली आणि आजही आमचं ते काम चालू आहे. आणि 260 मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. सेमी इंग्रजी माध्यमाची ही शाळा आहे. जिल्ह्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या तालुक्यामधल्या ज्या उपक्रमशील शाळा आहेत त्या पहिल्या 5 शाळांमध्ये आमच्या या ओतूरच्या शाळेचा म्हणजे नोंद घेतली जाते. ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आणि
आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आमचा सत्कार केला, आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि शेवटची आभाराची कामगिरी आमचे नंदू शेठ भोर, की ज्यांची आई या शाळेमध्ये शिक्षिका, म्हणजे विद्यार्थिनी तर होतीच होती, पण शिक्षिका म्हणून सुद्धा त्यांनी या ठिकाणी काम केले. अशा या थोर मातेची हे थोर सुपुत्र उद्योजक नंदू शेठ भोर हे शेवटची आभाराची कामगिरी त्यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. एका छोट्याशा बातमीचा आमच्या श्रीकांतजींनी BBC टीम आणली इथं एक 2-3 महिन्यापूर्वी. BBC म्हणजे जागतिक सगळ्या जगात न्यूज जाणारी संस्था, आणि त्या टीमने इथं शूटिंग केलं. आणि ते जेव्हा शूटिंग सगळीकडे पोहोचलं तर महाराष्ट्रातून नाही भारतातून फोन यायला लागले की शाळा कुठं आहे, कुठलं गाव आहे, ओतूर कुठं आहे, काय आहे. तर अशा भावनेने लोक प्रेरित झाले. कारण आपण सोशल मीडियावर अजूनही कमी पडतो असं मला वाटतं बऱ्याच वेळेला. तर तुम्ही पण त्या उद्देशाने इथं आलात, आम्हाला खूप बरं वाटलं. शेजारीच आहात तुम्ही सगळे आमचे, तुम्ही आलात, तुमची क्युरियोसिटी खूप आम्हाला भावली. आणि तुम्ही आमचा जो सत्कार केला आहे ना, त्या सत्कारानेसुद्धा आम्ही भारावून गेलो आहे. का तर आमच्याकडे तो प्रोटोकॉल नाही आहे सत्काराचा. शक्यतो सत्काराचा खर्च टाळून प्रत्येक वेळेला काही ना काही त्याच्यात देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आत्ताच गेल्या महिन्यात आपल्याच प्रतिष्ठाननी जवळजवळ 50 शाळांना 1800 रुपये किमतीचा एक संच आहे पुस्तकांचा, हायस्कूलच्या मुलांना 5वी ते 10वी थोर आपल्या याची संतांची शिकवण किंवा ह्या ज्योतिराव फुले असतील, शिवाजी महाराज असतील यांची चरित्रांची छोटी पुस्तिका, असं 1800 रुपयाचा एक संच. असे 50 शाळांना ते संच आम्ही भेट देतो आहे. 25 शाळांना भेट देऊन झाला आहे, अजून 10वी शाळा 25 शाळा अजून बाकी आहेत संच भेट द्यायची. म्हणजे आपण हे खर्च टाळून असे खर्च काहीतरी वेगळे करत असतो. पण तुम्ही आम्हाला हे सत्कार करून आम्हाला खूपच म्हणजे लाजल्यासारखं झालं थोडक्यात. ठीक आहे, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं सगळ्यांना. शाळा व्यवस्थापन समितीसुद्धा इथं खूप चांगल्या पद्धतीने काम करते, त्यांचे आभार. आणि शाळेची वेळ संपूनही आता 1 तास होऊन गेला तरी सगळे अगदी या ठिकाणी बसून आहात, सगळ्यांचे आभार मानतो. ग्रामस्थ आहेत, जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य तुषार भाऊ आलेत, जयप्रकाशजी आहेत, आमचे श्रीकांतजी आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, सगळ्यांच्या वतीनं मी आपलं पुन्हा एकदा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुस्तकांचं ओतूर याच्या 10 प्रती तुम्ही एकमेकांना सर्क्युलेट करा. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं असं पुस्तक आहे. आत्ता जो इतिहास दिला आहे, हो सत्कार ना, सगळ्यांच्या हातात देऊ नये एक पुस्तक. तुम्ही प्रत्येकाच्या हातात एक पुस्तक घ्या आणि आपण एक फोटो घेऊ. या सर, या पुढे या.